फायनलचा सामना. चला सगळे टीम खरण MK मडवी मी मान्यवरांना विनंती करतोय दोन्ही टीम कॅप्टन फ्रंटला या. साळगावकर टीम्स कॅप्टन आणि त्याचबरोबर स्वरा 11 टीम कॅप्टन्स. मेगा फायनल अंतिम सामना. दोन्ही टीम कॉल करतील. साळगावकर्स APL कॉल केलाय. APL आलाय. साळगावकर टीम तुम्ही टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? आम्ही प्रथम निर्णय घेतलाय. पहिल्या मॅच पासून फायनलच्या मॅच पर्यंतचा आता प्रवास कसा राहिला? काय सांगाल टीम एफर्ट्स बद्दल, टीम कॉम्बिनेशन बद्दल, टीम परफॉर्मन्स बद्दल? मला वाटतं माझ्या पहिल्या भाषणामध्ये तुम्हाला विचारलं होतं की तुला काय वाटतं तुझ्या टीम बद्दल. तेव्हा मी सांगितलं होतं की जर माझ्या सर्व प्लेयरांनी 100% दिले तर या ट्रॉफीचे मानकरी आम्हीच आहोत आणि त्या दृष्टीने आमचा प्रवास चालू आहे. ही शेवटची मॅच आहे. जर माझे प्लेयर 100% खेळले तर आम्ही त्याच्या अजून जवळ जाऊ असं मला वाटतंय. काय सांगशील आज कसं वाटलं? सकाळपासून आपण मैदानात आहोत कारण की तब्बल 13, 14, 15 तास आपण क्रिकेट खेळतोय. दमछाक झालीये पण जो आनंद आहे, जे आयोजन आहे, ही स्पर्धा पहिल्यांदा झाली पण यशस्वी झाले असं मी म्हणेन. काय सांगशील पर्सनली एज अ कॅप्टन, ऍज अ प्लेयर, ऍज अ ऐरोलीकर म्हणून किती एन्जॉय केलास तुम्ही? अतिशय भव्य अशी स्पर्धा झाली. मला वाटतं प्रत्येक सेक्टरमधील सर्व युवकांना इथे येऊन खेळण्यामध्ये चांगला वाव भेटला. सर्व नवीन प्लेयरांना इथे चांगले येऊन खेळू शकले आणि असे काही अंडरडॉग्स होते प्लेयर्स ज्यांना कधी मोठ्या संघांमध्ये खेळण्याचा चान्स भेटत नव्हता. आज ते सर्व खेळाडू इथे पुढे आलेले आहेत. त्यांना एक चांगला चान्स भेटला आहे. मला वाटतं जे ऐरोलीमधले सर्व जे पॅकर्स आहेत त्यांना एक चांगले उभरते स्टार्स इथे भेटले आहेत आणि मला वाटतं पॅकर्सला सुद्धा त्याचा फायदा होईल आणि त्या खेळाडूंना सुद्धा त्याचा फायदा होईल. काय वाटतंय? साळगावकर टीमने पहिल्या मॅच पासून फायनलच्या मॅच पर्यंत प्रवास केलाय. किती पर्सेंटेज आहेत फायनलचा सामना जिंकण्यासाठी? APL च्या पहिल्या पर्वावर साळगावकर असे नाव लिहिलं जाईल. किती पर्सेंटेज आहेत? त्यासाठी तर 100%च आहेत. परंतु क्रिकेट मुळे पुढचे 8 ओव्हर्स किंवा 10 ओव्हर्स जे विश यू ऑल द बेस्ट. जर आपण स्वरा 11 टीम कॅप्टन काय म्हणाल, कसा प्रवास राहील पहिल्या मॅच पासून फायनलच्या मॅच पर्यंतचा? प्रथम तू टीमने खूप सपोर्ट केला आम्हाला. सगळ्यांनीच सपोर्ट केला म्हणजे प्रॉपर खेळले म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तेच टीम गेम आहे. काय म्हणशील कसं वाटलं? ही APL ची स्पर्धा पहिल्यांदा झाली. पहिल्या सीझन मध्ये स्वरा 11 टीमचा कॅप्टन बनवला. पहिल्या सीझन मध्ये तुमचा टीम फायनल मध्ये पोहोचले. आता एक पायरी, एक पाऊल दूर आहे या ट्रॉफी साठी. कारण की द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफी जो जिंकेल त्यालाच ट्रॉफी मिळेल. IPL चा फॉर्मॅट या APL मध्ये वापरलाय. किती विश्वास आहे, किती पर्सेंटेज आहेत स्वरा 11 ही ट्रॉफी उचलेल? 101% माहिती आहे आम्ही ट्रॉफी उचलू. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करतोय की आपण जाऊया थेट मंचावर आणि टॉस जिंकलाय साळगावकर टीम. लगेचच आपला डिसिजन घ्या आणि मॅचला करूया सुरुवात. मेगा फायनलचा सामना मैदानामध्ये रंगत असताना साळगावकर टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी स्वरा 11 टीम मैदानाच्या आतमध्ये उतरेल. अंडरआर्म टर्फ क्रिकेटचा घमासान आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली. त्याचं नाव आहे APL ऐरोली प्रीमियर लीगचा घमासान.
जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिल्या डावामध्ये ऐरोलीचाच एक बेहतरीन आवाज म्हणजेच आमचे सहकारी समालोचक लोकेश यादव येथील कॉमेंट्री बॉक्स मध्ये पहिल्या डावासाठी ऐकूया त्यांच्या ध्वनीतून पहिल्या डावामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा आणि APL च्या स्पर्धेचा मन मुराद आस्वाद लुटत राहा. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. टीम साठी महेंद्र सर यांच्या वतीने 3 षटकार 3 चौकार 3 कॅच 3 विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. हल हल तर अभिषेक पवार या, आपण माफ करा अभिषेक जोशी आपण या. अभि जोशी आपण यायचंय. आपणास कॅश प्राइज या ठिकाणी ठेवण्यात आले. आमचे सूर्यकांत मडवी बाळादादा यांच्याकडून हे कॅश प्राइज आले. चला अंपायर आपण देखील मैदानाचा लगेच ताबा घ्यायचा आहे विनंती असेल, कारण की लगेच आपल्याला मॅचला सुरुवात करून घ्यायची. तर दोन्ही टीमने नोंद घ्या. जर तुम्ही जर टाइमपास केला तर आम्ही 3 ओव्हरची मॅच खेळू, अन्यथा 4 ओव्हरला तुम्हाला नक्कीच मॅच खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आपण वेळेचं भान ठेवा आणि थोडंसं सहकार्य करा, जेणेकरून आपल्याला फायनल नंतर प्राइज सेरेमनी देखील कंप्लीट करायची, कारण की जवळ आपण पाहिलं तर 12 वाजून गेलेत. दुसरा दिवस देखील उजडायला सुरुवात झाली. रविवारचा दिवस आपण पाहिला, कालचा दिवस संपूर्ण दिवसभर आपण तर वळूया मॅच कडे. आपण पाहतोय करण एम के मडवी पुरस्कृत ऐरोली प्रीमियर लीग 2025 अंडर टर्फ क्रिकेटची स्पर्धा. पर्व पहिल्या या स्पर्धेचं
ऐरोली प्रीमियर लीगची ही स्पर्धा आणि जवळजवळ आपण पाहिलं तर अंतिमच्या टप्प्यापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण आले. गेली कित्येक वर्ष या स्पर्धेची आतुरतेने गेली कित्येक वर्ष या स्पर्धेची वाट पाहिली जात होती. पंचांचा ग्रीन सिग्नल देखील आलाय आणि सलामीची जोडी एका बाजूला अभिषेक जोशी आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन अभि पवार आपल्याला पाहायला मिळते. स्वतः टीमचा कॅप्टन आणि जर आपण पाहिले तर गोलंदाजी मार्ग वरती अगदी चाणाक्ष चतुर असा गोलंदाज ज्याने मात्र बॅटिंगच्या जोरावरती सामना जिंकून देखील दिला होता. परंतु यावेळेस मात्र अभिषेक पवार पहिल्याच चेंडू पासून मात्र ड्रीम स्टार्ट करण्याचा प्रयत्न गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ आपण पाहिले तर हे अनेक असे खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडूने आपले एफर्ट्स लावलेत. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकण्यासाठीचा त्यांचा तो प्रयत्न इथून पुढे मात्र चालू राहील शेवटच्या श्वासापर्यंत. सुरुवात तर चांगली झाली, शेवट कोण गड करेल ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस चेंडू आलतचा सोडून दिल्या. पंचांचा डिसिजन आलाय. अर्थातच येस इट इज फाईट आव्हांतर रूपात भर. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 3 या आकड्यावरती. P1चं पहिलं षटक. स्ट्रायकर एंडला बॅट्समन अभिषेक जोशी. यावेळेस मात्र अगदीच इनसाइड आउट पद्धतीचा फटका. एक धाव त्यावरती कंप्लीट होते. अभिषेक जोशी जर आपण पाहिलं तर अनेक नामांकित स्पर्धेमध्ये खुल्या गटातील स्पर्धा देखील त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये खेळल्या. परंतु आता अगदीच APL ची स्पर्धा जिथे बॅटिंग करत असताना नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला अभिषेक पवार. हा देखील चांगला बॅटर आहे आणि आता विकेट आली आहे. सेलिब्रेशन होणार कारण की गरजेचं होतं ही विकेट जाणं, कारण की ही विकेट संपादित करणं देखील तितकंच महत्वाचं होतं. जर अभिषेक पवार सेट झाला असता, जर अभिषेक मैदानाच्या आतमध्ये राहिला असता तर सामन्याचं संपूर्ण चित्र हे बदललं असतं. परंतु आता अभिषेकला मैदान सोडावं लागतंय. अगदी संधीचं एक दार बंद झालं तर संधीचं दुसरं दार हे मात्र खुलं झालं आणि अभिषेक पवार सारख्या बॅट्समनला हा मात्र परतीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन क्रमांक 1 धक्का नंबर 1 टीम स्वरा 11 या संघाला मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 4. 3 चेंडू अखेरीस 4 धावा. इथून पुढे सुरुवात आहे अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी. संघर्ष करण्याची प्रेरणा इथून पुढे मात्र केली जाईल. कुठला खेळाडू कुठला बॅट्समन चांगला टोटल उभा करून देईल ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक देखील एन्जॉय करणार आहेत या मॅचला. जर आपण पाहिले तर क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आज प्रामुख्याने सकाळपासून उपस्थित राहिले, परंतु अंतिमच्या श्वासापर्यंत आणि अंतिमच्या क्षणापर्यंत मात्र टिकून राहतील. ओहो, यावेळेस मात्र काय घडेल? प्रयत्न चांगला राहिला. वैभव खिल्लारी तो देखील प्रयत्न करणार आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5. शेवटचे 2 बॉल, अंतिमचे 2 चेंडू. P1चं पहिलं षटक. यावेळेस मात्र इनसाइड आउट पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र फंबल करतात, परंतु मिळेल ती म्हणजे सिंगल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 या आकड्यावरती. अंतिमचा बॉल, लास्ट बॉल इन दी ओव्हर. ओहो, यावेळेस युक्ती अगदीच वापरली जाते आणि अंतिमचा चेंडू तो देखील यशस्वीरित्या पडत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 6 या आकड्यावरती. आणि त्याचप्रमाणे फायनल मध्ये सुवर्ण संधी असणार आहे. जर वैभव खिल्लारीने लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर इच्छापूर्ती या संचाकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज आणि इतर कुठल्याही बॅट्समनने 3 चेंडूवरती
यावेळेस काय घडतंय, काय बिघडतंय, पंचांचा डिसिजन काय आहे? फिंगर्स गोइंग अप, विकेट्स होत आहे पतन, गडी बाद होईल टीम स्फरा 11 या संघाचा तब्बल दुसरा. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती. दर्शनसाठी देखील सुवर्ण संधी असणार आहे. जर कुठल्याही पद्धतीने 3 षटकार लगावले तर साई सागर ऐरोली यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. अभिष जोशीसाठी देखील सुवर्ण संधी आहे. यावेळेस नो बॉल आणि फ्रीचा इशारा पंच अजित निकम सर यांच्याकडून. अभिष जोशी याच्यासाठी देखील सुवर्ण संधी असेल. तर लागोपाठचे 3 षटकार आले तर सूर्यकांत मडी बाळादादा यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. परंतु यावेळेस काय घडतंय, व्हॉट एफर्ट्स, ही खर तर खेळाडूची शैली आहे. हे खरं तर खेळाडूचं अस्तित्व आहे आणि अस्तित्वाची लढाई खरं तर ही संघर्ष करण्याची प्रेरणा करून देते आणि हा संघर्ष करावा लागेल. सामना अगदीच आपल्या बाजूने कशा पद्धतीने राहील त्याच्यासाठी नक्कीच हा प्रयत्न चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडूला अडवलं जात आहे. क्षेत्ररक्षक अगदीच बॅकअप देखील देतात. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर जवळजवळ 13 या आकड्यावरती. 13 धाबा गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर अनिकेत. यावेळेस खोलपतीचा बॉल त्याला खोदून काढलाय. एक धाव तर वेगाने कंप्लीट होते. टीमची धावसंख्या अगदी संत गतीने पुढे सरकते. अंतिमचा बॉल, शेवटचा चेंडू आणि नो बॉल आणि फ्रीची संधी आहे. फायनलची मॅच आहे. फायनलच्या मॅच मध्ये या प्रकारच्या चुका जर तुम्ही केल्या तर कुठे ना कुठेतरी मात्र दबाव निर्माण होऊ शकतो. प्रत्येक अतिरिक्त धाव तुम्हाला थांबवायची लागेल. परंतु या मोमेंटला काय करते, पुन्हा एकदा पंचांनी दंडित केले. नो बॉल आहे आणि फ्री हिट देखील असणार आहे. दर्शनसाठी सुवर्ण संधी आहे. पुन्हा एकदा नो बॉल. बॅक टू बॅक 3 नकारात्मक चेंडू. फ्री हिट कंटिन्यू आहे आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 धावा. ऐरोली प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं या स्पर्धेचं अंडर टर्फ क्रिकेटची स्पर्धा सन्माननीय करणजी मडवी साहेब यांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस दबाव भरपूर आहे, प्रेशर भरपूर आहे. दर्शन सारखा बॅट्समन समोर आहे. कुठे ना कुठेतरी मात्र चेंडू हा हातातून निसटत असावा. फ्रीचा बॉल. अजूनही संधी चालू नाही. मोठू पतलू ते देखील थोडेसे विचारात पडलेत. त्यांना देखील एन्जॉय करायचंय. त्यांना देखील अगदीच या फायनल मध्ये धुमाकूळ घालायचंय. परंतु आता जर आपण पाहिलं तर टीमचं टोटल 19 ऑन स्कोर बोर्ड. प्रत्येक युवक हो यावेळेस काय घडतंय, अगदीच टप्पा पडल्यानंतर हलकस चेंडूने वळण घेतलं. षटकाची देखील समाप्ती झाली. म्हणजे पहिल्या 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 19 ऑन स्कोर बोर्ड. 19 धावा. संपूर्ण आयोजक कमिटी चला विनंती असेल लगेचच क्षेत्ररक्षक सजून घ्या. अनिकेत दादा कॅप्टन विनंती करेन की आपण लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या. फिटिंग लावून घ्यायचे. पण आपणास देखील विनंती करेन की आपण देखील प्लेयर्सला लगेच रिलीज होण्यास सांगायचं विनंती आहे. कारण की आपल्याला ही फायनल नंतर बक्षीस वितरण सोहळा तो देखील संपन्न करायचा आहे. दर्जेदार असं हे आयोजन
आज आपण पाहिलं तर एकंदरीत जवळजवळ जे कधीच कोणी केलं नाही ना ते आम्ही करून दाखवतो, त्यासाठी आम्ही ऐरोलीकर आहोत. आणि आज आपण पाहिलं तर करण मडवी सारखं एक दमदार असं व्यक्तिमत्व मागे असलं ना तर कुठलीच गोष्टही अशक्य नाहीये क्रिकेट या कारकिर्दीमध्ये तरी. परंतु आज आपण पाहिलं तर करणजी मडवी साहेब प्रामुख्याने सकाळपासून हा माणूस मात्र खंबीरपणाने उभा आहे आणि गंभीर परिस्थितीमध्ये खंबीरपणाने उभा राहणारा एकमेव माणूस आहे, त्याचं नाव आहे ते म्हणजे करणजी मडवी साहेब. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करणार आहोत. आज प्रकाश ज्योतातलं क्रिकेट ही स्पर्धा आयोजित करण्याचं एकमेव असं कारण अर्थातच आपल्या प्रत्येक विभागातील खेळाडूला हक्काचा व्यासपीठ कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल ना त्यासाठी संपूर्ण आयोजक कमिटीचा चालू असलेला हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलची सांगता आणि टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती आपण दीपकला पाहतोय. हो यावेळेस मात्र व्ही शेप मध्ये अगदी सरळ रेषेत सरळ लाईनीत ऑन साइडला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ठोकलाय मोठा फटका. बॅट्समन दर्शन रावणने 6 धावा बॅट मध्ये येत असताना पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 27 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्ग असतंय. अजूनही 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. हात खुले करावे लागतील, हात मात्र नक्कीच मोकळे करावे लागतील. चांगला टोटल उभा करायचा. पंचांनी दंडित केले. नो बॉल आहे. अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 28 या आकड्यावरती. सलामीला आलेला बॅट्समन परतल्यानंतर मात्र कुठल्याही गोष्टीचा विचार करून या मुवमेंटला तो बाद झाल्यानंतर या मुवमेंटला कुठल्याच गोष्टीचा विचार करून चालणार नाही. अगदीच एकतर्फी झुंज द्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा मात्र पुढे सरसावत. यावेळेस फक्त ताकद नाही तर युक्ती वापरली जाते आणि युक्तीने हा मोठा फटका मात्र लगावलाय दर्शनने 6 या धावसंख्येसाठी आणि टीमचं टोटल पुढे सरकतंय अगदी जलद गतीने 34 या आकड्यावरती. फायनलची मॅच अगदी चांगल्या मनस्थितीमध्ये सामन्याचं टोटल उभा करेल स्वरा 11 हा संघ. अगदी जर आपण पाहिले तर टीम स्वरा 11 या संघाला 2 धक्के मिळालेत. यावेळेस पुन्हा एकदा संधी चालून आले. क्षेत्ररक्षक चिन्मय कुठली चूक करत नाहीये. विकेट होते पतन. धक्का नंबर 3 अर्थातच टीम स्वरा 11 या संघाला मिळतो तिसरा धक्का आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 34 धावा. 34 ऑन स्कोरबोर्ड. 34 धावा. न्यू बॅट्समन एंटर झालाय अनिरुद्ध. One to go. Last ball in the over. फेस करेल तो म्हणजे अनिरुद्ध. पुढे येऊन नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आधीच ओळखलं बॉल कुठे ना कुठेतरी मात्र बाहेर राहिला. त्यामुळे अगदीच पंचांनी फ्रीची आणि नो बॉल देखील घोषित केला. अगदी मोठा फटका येईल की काय प्रश्नचिन्ह आहे परंतु प्रयत्नात एकच कंप्लीट होते. षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 या आकड्यावरती. मगाशी आपण ऐरोली प्रीमियर लीग बद्दल चर्चा करत होतो का पाहिलेलं प्रत्येक स्वप्न हे सत्यात उतरवायचं आहे. त्यासाठी जर आपण पाहिलं तर ही संपूर्ण कोर कमिटी मेंबर आज एकत्र आले. खास करून करणजी मडवी साहेब त्यांचा असलेलं सहकार्य, मंदारजी परब साहेब त्यांनी देखील चांगला पाठिंबा दिला आणि सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी मंदारजी परब साहेबांनी देखील अगदीच चांगलं सहकार्य केलंय. त्यासाठी त्यांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 37 या आकड्यावरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्नामध्ये यश कितपत आहे. अर्थातच षटकाराच्या दरम्यान 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे जवळजवळ 43 या आकड्यावरती. व्हॉट अ मॅच.
चांगला फटका. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणाऱ्या चेंडूला फेस करण्याचा प्रयत्न परंतु होतोय डॉट. बॅट्समन अनिरुद्ध कौतुक करावं लागेल. अगदीच कॅप्टनने विश्वास दाखवलाय अनिरुद्ध वरती देखील. आणि क्रिकेटचा असा खेळ आहे प्रत्येक खेळाडूला मात्र आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतंय. यावेळेस नो बॉल आणि फ्री ची संधी म्हणजे मन मोकळेपणाने हा मोठा फटका तुम्ही खेचू शकता. त्यासाठी प्रयत्न असेल. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर सायू अंतिमचं शतक. यावेळेस भरपूर दबाव आहे. एक धाव रिस्की कंप्लीट केली जाते. ही चिकी सिंगल आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 46 46 या आकड्यावरती. APL ची स्पर्धा कुठल्या संघ प्रथम क्रमांकाचं विजेतेपद आपल्या नावे लावणार आहे या संपूर्ण मॅचचं चित्र समाप्त झाल्याच्या नंतरच आपल्याला तो रिझल्ट कळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर जवळजवळ 2 चेंडू अखेरीस 46. यावेळेस दूरवरतून चेंडूला खेळून काढले क्षेत्ररक्षक डेक्कन मात्र प्रयत्न करतात एक धाव रोखण्यासाठी, परंतु त्या प्रयत्नात एक धाव कंप्लीट केली जाते ती म्हणजे बॅटर्सच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 47 47 या आकड्यावरती. अंतिमचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि ऐरोली प्रीमियर लीग फायनल मध्ये ग्रँड फिनाले मध्ये खेळत असताना साळगावकर 11 आणि आता विकेट आली अर्धा स्वरा 11 या संघाच्या अनिरुद्धला मैदान सोडावं लागतंय. धक्का मिळालाय टीम स्वरा 11 या संघाला अनिरुद्धच्या माध्यमातून. बॅट्समन बॅक टू द डगआउट. कोण जिंकेल या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. अंतिमचे 2 बॉल शेवटचे 2 चेंडू आणि टीमचं टोटल आतापर्यंत जर आपण पाहिले तर 47 47 या आकड्यावरती. अगदीच विद्युत प्रकाशातलं ही क्रिकेट डे नाईट फॉर्मॅट ची ही स्पर्धा आयोजित करण्याची एकच संकल्पना आखली होती आणि त्या संकल्पनेमध्ये अगदीच यशस्वी देखील होत असताना संपूर्ण ऐरोली प्रीमियर लीग ची कोर कमिटी टीम त्यासाठी नक्कीच कौतुक करावं लागणार आहे. कोण जिंकेल अंतिमचा षटक शेवटचा बॉल आणि अंतिमचा बॉल अगदीच तो देखील येईल वाईड. एक्स्ट्रा धावा ऍड होते. हा बॉल चेंडू पुन्हा टाकावा लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 49. यावेळेस मात्र दूरवरतून व्हॉट अ शॉट. एक्झिक्यूट चांगला केलाय. ऑन ड्राईव्ह केलाय. बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. अंतिमच्या बॉल वरती हा मोठा धमाका. अभिषेकच्या बॅट मधनं 6 या धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 55 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी 56 या धावसंख्येचं लक्ष ठेवलंय टीम साळगावकर 11 या संघासमोर. कुठेही जाऊ नका. अजूनही 4 षटक पुढचे शिल्लक आहेत. अजूनही दुसरी इनिंग शिल्लक आहे आणि मॅचला कलाटी देणारा क्षण मैदानाच्या आतमध्ये या पुढच्या इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तात्पुरतं या स्पर्धेसाठी या इनिंग पुरता मात्र रजा घेतो आणि या स्पर्धेमध्ये खरं तर समालोचन करण्याची संधी दिली आमचे सन्माननीय मंदारजी परब साहेब आणि त्याचप्रमाणे करणदादा मडवी साहेब, त्याचप्रमाणे आमचे दिवेश दादा, वैभव दादा, या संपूर्ण आयोजक कमिटीचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करू. आणि आज ऐरोली प्रीमियर लीग समाप्त झाल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मुखामध्ये ऐरोली प्रीमियर लीगचा इतिहास आठवेल. प्रत्येकाच्या मुखामध्ये ऐरोली प्रीमियर लीगची ही स्पर्धा आठवेल, कारण की या स्पर्धेचं विजेतेपद कोणाच्या नावी जाणार आहे हे पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी या स्पर्धेमध्ये आलेल्या संपूर्ण प्रेक्षकांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेसाठी तात्पुरतं या इनिंग साठी मात्र थांबतोय, रजा घेतोय. पुढच्या इनिंग साठी आमच्या मुख्य कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील नेहमी पंचक्रोशीतील मखमली गोड आवाज अर्थातच विघ्नेशजी मडवी सर. या पुढची एक मॅचची कहाणी त्यांच्या मुखातून नक्कीच आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच लोकेश यादव यांनी खूप चांगलं समालोचन. आज सकाळपासून खूप चांगली वाणी ऐकायला मिळेल. त्यांचा सन्मान आपण
थँक्यू व्हेरी मच. करण MK मडवी पुरस्कृत ऐरोली प्रीमियर लीग अंडरम क्रिकेटचा घमासान मेगा फायनलचा सामना साळगावकर वर्सेस स्वरा 11. पहिला डाव तुम्ही पाहिला, 55 धावांपर्यंत मजल मारली साळगावकर टीम. यस, स्वरा 11 टीमने बॅटिंग करत असताना आणि 56 धावांचं टार्गेट उभं केलं. 56 टार्गेट आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना सायू आणि अनिकेत अशी जोडी पाहायला मिळते. अनिकेत म्हणजे चिंगी का? अनिकेत जो चिंगी या नावाने ओळखला जातोय. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनिरुद्ध. ओव्हर क्रमांक पहिला बॉल या दुसऱ्या डावातील. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने वळवलाय. डॉट बॉल येतोय, खूप चांगला बॉल होतोय. डॉट बॉलची सांगता होते. अनिरुद्धने चांगली गोलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि या फायनलच्या मॅच मध्ये ज्यावेळेस टीम संकटात होती त्यावेळेस बॅटिंग मध्ये योगदान दिलं. 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. आपल्या टीम साठी कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक खेळाडूला द्यावं लागतं आणि तेच दिलं गेलं. आज फायनलचा सामना साळगावकर वर्सेस स्वरा 11. 56 धावांचं टार्गेट आहे. अब तक 56 धावा कंप्लीट करायचे. पहिला बॉल डॉट येतोय. यावेळेस समोरच्या दिशेने लाजबाब स्ट्रोक सायूच्या बॅट मधून येतोय. पहिला प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर षटकार. टीट फॉर टॅट. जसाच तसं उत्तर. तू शेर है तो मैं सवा शेर हूं. आता गोलंदाजाला केलाय बॅट्समनने ढेर. षटकार आलाय. 6 धावाने आपलं खातं उघडलंय. सायू ऑफ द मार्क. 6 धावा धाव करावं लागलेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. खुलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. कॅच होते. ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. ही कॅच इम्पॉर्टंट आहे. एक बॉल इम्पॉर्टंट आहे. एक धाव इम्पॉर्टंट आहे. मेगा फायनलचा सामना मैदानामध्ये रंगत असताना फुललेचा चेंडू डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने सायूच्या बॅट मधून येतोय दुसरा प्रहार. चेंडू सीमारेषा पार, षटकार. 12 धावा धाव फलकावर लागलेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. डॉट षटकार, डॉट षटकार असं जे चित्र अनिरुद्धच्या या षटकामध्ये पाहायला मिळालं. ही कॉन्टेस्ट, ही बॅटल अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली. फायनलचा सामना, मेगा फायनलचा सामना. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12. चांगला बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल. मगाशी हेच घडलं. पहिला डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. आता शेवटच्या बॉलवर काय घडेल याकडे सगळ्यांच्याच नजर आहे. डॉट षटकारचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि सिंगल मिळते. ओव्हर क्रमांक संपले गेले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13. 13 धावा फलकावर लागले. 56 धावांचं टार्गेट आहे. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही करायचे तब्बल 43 धावा करायचे. 18 बॉल 43. मॅच ऑन आहे. स्वरा 11 की साळगावकर की स्वरा 11 हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना 6 संघाने सहभाग घेतला. त्यातील 2 मेगा फायनलच्या मॅच पर्यंत पोहोचले. साळगावकर वर्सेस स्वरा 11 आणि 56 धावांचा टार्गेटचा पाठला करत असताना ओव्हर क्रमांक 2 वैभव येतोय. एक महत्वाचा गोलंदाज आहे. हे षटक फार इम्पॉर्टंट असेल टीम स्वरा 11 टीम साठी.
पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर, अंपायरचा कॉल येते नो बॉल. अंपायरचा हा नो बॉलचा रॉकेट सकाळपासून सुरू आहे. ऑन दी अप खेळला, चेंडू हवेत होता, सिंगल मिळते आणि वैभव साठी पारितोषिक आहे. लगातारच्या 3 विकेट साठी कट्टा बॉयज यांच्या वतीने 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. वैभव साठी हे पारितोषिक असेल 3 विकेट साठी. ओव्हर क्रमांक 2 हाताळत असताना स्ट्रायकेट वर चिंगी पाहायला मिळते. खूप चांगला बॉल, लाजबाब चेंडू पाहायला मिळते. भरपूर वळण घेतलंय. डॉट बॉलची सांगता होतीये. एक डॉट बॉल प्रेशर मध्ये आणेल, एक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. फुलवल्यांचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षण चांगलं केलं जातंय. धावचीची संधी आहे, गमावली आहे. अति घाई संकटात नाही. अभि जोशी फंबल झालाय, एक धाव मिळते. टीमची धावसंख्या 16. 3 बॉलचा खेळ संपलाय. 16 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ नन. खूप चांगला बॉल, वळला जातोय, चेंडू जातोय आतमध्ये, तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या 17. 4 बॉलचा खेळ संपलाय. 17 धावा दाखल करायला लागलेत. फटका चांगला आहे, लाजबाब स्ट्रोक अनिकेतच्या बॅट मधून येतोय. सूर्यकांत मडवी बाला यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. लगातार 3 षटकारासाठी 1000चं कॅश प्राइज. सूर्यकांत मडवी बाला यांच्या संघातील हा खेळाडू आहे. ऐरोली कोलीवाडा टीमचा सध्याच्या घडीचा आघाडीचा खेळाडू आहे. शेवटच्या बॉलवर जर विकेट आली तर 1111 कट्टा बॉयज कडून दिलं जाईल गोलंदाजाला. पण शेवटचा बॉल नो बॉल. फ्रीडचा बॉल आहे, शेवटचा बॉल आहे, म्हणून फ्रीडच्या बॉलवर विकेट मिळणार नाही. खूप चांगला बॉल, डॉट बॉलची सांगता होती. ओव्हर क्रमांक संपले गेले दुसरी. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 24 आकड्यावर. आता समीकरण जर पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही करायचे 32 धावा. 12 चेंडू 32 धावा म्हणजे 16 धावा प्रत्येक ओव्हर मध्ये कराव्या लागतील. मॅच आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. मेगा फायनलचा सामना करण MK मडवी प्रस्तुत ऐरोली प्रीमियर लीग अंडर आर्म टर्फ क्रिकेटचा हा भव्य दिव्य सोहळा मैदानामध्ये रंगत असताना प्रथम पारितोषिक 25,000, द्वितीय पारितोषिक 15,000 हे 2 दावेदार ठरलेत. आता पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी पण जी 1 नंबरची ट्रॉफी आहे, जी फक्त एकमेव ट्रॉफी आहे, ती उचलण्यासाठी साळगावकर्स की स्वरा 11 असा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. 12-36 32 12 बॉल 32 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. फटका हवेत आहे आणि अंपायरचा इशारा होते फलंदाज बाद होत असताना. फलंदाज बाद होईल. आयु परतला. विकेटचं पतन होत असताना रोहितच्या पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन होते. आता 11 मध्ये 32. 11 चेंडू 32 धावा. अनेक प्रेक्षक आहेत, ते देखील आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देत असताना. न्यू बॅटर पवन कलाल, मागच्या मॅचचा हिरो, ज्याने सेमीफायनलचा सामना अक्षरशः बदलला होता. आता तीच वेळ आहे.
फायनलच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. पवन कलाल पुढचा बॉल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल प्ले अँड मिस, डॉट बॉल. 10 बॉल 32 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉल मागे 3.2 धावा करायचे. पुन्हा एकदा प्ले अँड मिस, लाजबाब चेंडू, लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना लगातार 2 डॉट बॉल प्रेशर मध्ये आणणारे चेंडू पाहायला मिळतील. अखेरचे 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू मध्ये 32 करायचे. पहिल्या 3 बॉल मध्ये रोहितने कुठलीही धाव खर्च केली नाही. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली, आयुला बाद केलं, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर डॉट बॉल. 3 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाही. पुढचा बॉल पवन कलाल वर्सेस रोहित. फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचली का? एक धाव तर कंप्लीट झाली आहे. चौथ्या बॉलवर सिंगल आली. आता समीकरण आहे 8 बॉल आणि 8 मध्ये करायचे 31 धावा. 8 चेंडू 31. चांगली गोलंदाजी रोहितची पाहायला मिळते. 4 बॉल मध्ये सिंगल खर्च केली आहे. अप्रतिम फायनलच्या मॅचचे ही ओव्हर पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्लॅन मिस, स्कॉट बिहाइंड, फलंदाजाला परतावा लागेल. चिंगी देखील तंबूच्या रस्त्याने जात असताना अनिकेत बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का लागतोय टीम साळगावकर टीमला. फलंदाज बाद. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग स्वरा 11 टीम. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळी देखील विकेटचं पतन. रोहितच्या गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. या ओव्हर मध्ये 1 रन्स देऊन फक्त 3 विकेट प्राप्त केलेत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर रोहित. आयु, अनिकेत आणि गणेश असे 3 अव्वल दर्जाचे फलंदाजांना बाद केलाय रोहितने आणि फक्त 1 धाव खर्च केली. आता समीकरण आहे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 31 धावा. 6 गेंदे 31 रन्स. व्हॉट अ बॉलिंग, रोहितचं अप्रतिम षटक. न्यू बॅटर एकतीस धावांची आवश्यकता आहे. एखादा डॉट आला तरी मॅच मध्ये पकड निर्माण करेल. येथे 1 धाव येते म्हणजेच जवळजवळ विजयाचं तिकीट आणि मेगा फायनलच्या ज्या अंतिम ट्रॉफीवर अगदी नाव कोरण्यासाठी हा संघ रेडी राहिलाय. 5 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल मध्ये 5 चौकार आले तर 20च होतील. 5 बॉल मध्ये 5 षटकार आले तर नक्की मॅच होईल. पहिला बॉल फेकून दिलाय पण इथे सिंगलच मिळते. आता 4 मध्ये 29 करायचे. 4 बॉल 29.
इथे पवन कलालच्या बॅट मधून येतोय षटकार, 6 धावा मिळतील. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये करायचे अजूनही 23 धावा. बरोबर ना? 3 बॉल 23 धावा. पवन कलाल इथे फटका फसलाय, पवन कलाल ठसलाय. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना फलंदाजाला परतावा लागेल. विकेटचं पतन मेगा फायनलच्या अंतिम ट्रॉफीवर, फायनलच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी टीम स्वरा 11 अगदी सज्ज आहे आणि विनरच्या उंबरठ्यावर उभा आहे टीम स्वरा 11. न्यू बॅटर चिन्मय आलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. यस, फायनलचा कॉल. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अंतिम आणि शेवटचा बॉल, या स्पर्धेचा शेवटचा बॉल. आणि अशा तऱ्हेने टीम स्वरा 11 संघ ठरलाय चॅम्पियन. वेल प्लेड टीम स्वरा 11. कॉंग्रॅच्युलेशन. सेमीचा पण राहिलाय, सेमीचा पण राहिलाय. वेल प्लेड स्वरा 11. हार्ड लक टीम साळगावकर. सगळ्यांचे आभार. चला बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत.